भारतामध्ये आर्थिक परिस्थिती खराब होत चाललेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सांगताना दिसत आहेत की तुम्ही गोल्ड खरेदी करू नका किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंगचं जे साधने आहेत त्यामध्ये तुमचे टू व्हीलर फोर व्हीलर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही ह्याचा कमीत कमी वापर करा किंवा पेट्रोल कसं वाचवता येईल यावरती तुम्ही जास्त भर द्या किंवा दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढताना दिसत आहेत. पेट्रोलचे 1 रुपया 2 रुपये असं पेट्रोल वारंवार वाढतंय तर एका बाजूला डॉलरच्या किमतीमध्ये रुपया तो देखील घसरताना दिसतंय आणि ओव्हरऑल सगळीकडे जर आपण बघितलं तर भारतामध्ये कुठेतरी भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये मंदी येण्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहेत आणि अशातच आता चर्चांना उदाहरण येते की भारतामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का किंवा कंडिशनल लॉकडाऊन लागणार का, महत्वाच्या काही गोष्टी बंद असतील तर काही गोष्टी चालू असतील अशा प्रकारचं लॉकडाऊन लागणार का, या सगळ्या प्रश्नांनी भारतीयांच्या मनामध्ये घर केलेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तरच आपण त्या प्रत्येक भारतीयांकडून जाणून घेणार आहेत जे भारतीय गेल्या अनेक दिवसापासून या देशामध्ये वैतागलेले आहेत. दादा काय सांगाल, पेट्रोलच्या ज्या किमती आहेत त्या वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत याच्यावरती काय आता असा विचार पडलाय गाडी चालवायची का नाही का आपलं चालत फिरायचं हेच कळत नाही, समजत नाही. अच्छा, इतकं पेट्रोल आणि डिझेल वाढून ठेवलेलं आहे. आता आज आज किती रुपयाने पेट्रोल वाढलेलं किंवा आता जस्ट मी आता आलोय, इतकं काय मला सांगता येत नाही, पण असं मी बातम्यांना ऐकलेलं की आज परत काहीतरी रेट वाढलेले आहेत. देशाचे पंतप्रधान एका बाजूला तुम्हाला सांगतात की पेट्रोल वाचवा आणि दुसऱ्या बाजूला मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्याबद्दल बोलणं तर खूपच अवघड आहे, कारण ते लोकांना सल्ला देतात वेगळा, स्वतः वापरतात वेगळा, आणि आमच्यासारख्या आपल्यासारख्या गोरगरिबांनी करायचं कसं काय? आम्ही सर्वसाधारण माणूस कामाला जायचं का यांचे ऐकायचं हेच कळत नाहीये. की स्वतः त्यांना कुठं बाहेर जायचं असेल तर सगळं त्यांना सगळं आहे, पण आपल्यासारख्या गोरगरीब लोकांनी असं काम करायचं आणि त्याच्यावर जीवन आहे ना सगळे, काय करणार काय मग? त्यांचा जर सल्ला तुम्ही पाळला आणि टू व्हीलर जाणं फिरवणं जर टाळलं तर कामावरती जाणं हे तर काही गोष्टी शक्य आहेत. कामावर जाणार कसं? मग त्यांनी आमची काहीतरी सोय केली पाहिजे. मग कामाला जर जायचं असेल तर पेट्रोल वाचवा म्हणतात, सोनं खरेदी करू नका म्हणतात. मग आमच्या घरापासून तर कंपनीपर्यंत जाण्याला आमचं काहीतरी सोय नियोजन केली पाहिजे ना त्यांनी, तरच मग या देशाचं भवितव्य काहीतरी बाबा त्यांनी जर केली सोय कामगारांची, जे सर्वसाधारण जातात कामाला, त्यांची जर काही सोय केली तर होऊ शकतं, नाहीतर नाही. अहो, जे उच्च शिक्षित आहेत आमच्यासारखं काय, आम्ही काय उच्च शिक्षित नाही, आम्ही काम करून कष्ट करूनच खाणार आहेत. आमच्या सारख्यांचं काय, उच्च शिक्षकांचं ठीक आहे ते घरी बसून काम करू शकतात, पण आम्हाला मेहनत करून त्यावेळेस आम्हाला महिना पगार येणार ना. आमच्या सारख्यांचं घरी बसून कामच नाही, आम्हाला समोर जाऊनच काम करावं लागणार. मग हा त्यांचं ठीक आहे, हा पर्यायच नाही जाण्यासारखं तिथून. म्हणजे एका बाजूला सल्ला जे देतात ते सल्ल्यामुळे देशाचं नुकसान होत चाललं. उघड आहे, उघड. परिस्थितीला जबाबदार कोण काय वाटतं तुम्हाला? ह्या सगळ्या परिस्थितीला जबाबदार सर्वसाधारण सांगायचं म्हणलं तर या परिस्थितीला मी स्पष्ट सांगतो की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. इतकी महागाई करून ठेवली, इतकी महागाई करून ठेवली, भरपूर महागाई करून ठेवली. तुम्ही साधारण विचार करा, आज जर तेलाची पिशवी आणायची म्हणलं तर आता साधारण त्याला 150 रुपये तेलाची पिशवी लागते, तर गरीब माणसांनी करायचं काय? पेट्रोल आता 110 रुपयाचं मी टाकले, मोजून 3 ते 4 दिवस पेट्रोल लागतं, परत टाकावं लागतं. महागाईचा तर भडका इतका काहीच त्याला हेच नाहीये. एका बाजूला तुम्ही म्हणता की देशाचं नुकसान नरेंद्र मोदी करतात, परंतु 15 वर्ष लोक त्यांनाच निवडतात, 15 वर्ष लोक त्यांच्यावरती प्रेम दाखवताना दिसतात. हो बरोबर आहे ना, पण आता जे चाललंय ते बघा ना. आता काही नाही तर ठीक आहे, आपण मान्य करतो त्यांनी काही सुधारणा केलेल्या आहेत, पण आता ह्याच्यावर काहीतरी तोडगा निघलाच पाहिजे. पेट्रोल दर आताच दुपारच्या बातमीला ऐकलेले पेट्रोल दर वाढ झालेली म्हणून. नक्कीच या देशाचं नुकसान नरेंद्र मोदी किंवा देशाचे पंतप्रधान यांच्याकडूनच झालंय असं ते लोक आता सामान्य लोक म्हणताना दिसतात. पेट्रोल नसल्यामुळे गाडी ढकलीत गाडी घेऊन जावं लागते. कदाचित हा जो काही उतार आहे त्या उतारावरून कधी जर थोडी गाडी घेऊन गेले तर तेवढं तरी पेट्रोल वाचेल, एवढी भयानक अवस्था देशाची झालेली आहे. आणि लोक सांगतात की पेट्रोलच नाही तर देशामध्ये आणखीन जी काही आर्थिक संकट येत आहेत त्याच्यावरती मात्र आवाज उठवणारे किंवा प्रश्न उपस्थित करणारे कोणी दिसत नाही. आणि या सगळ्या गोष्टींना जबाबदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत असं लोक म्हणतात. काय वाटतं, एका बाजूला नरेंद्र मोदी पेट्रोल वाचवण्याचं आश्वासन करतात आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन चॉकलेट वाटप करतात, काय या सगळ्या परिस्थितीत जबाबदार कोण? काय बोलावं, मला काही समजलं नाही. काय दुसरं पेट्रोल टाकून घ्या. पेट्रोल टाकतो, किती रुपयाच टाकणार पेट्रोल? आता 2 लिटर टाकतो. पूर्वी हे 2 लिटर किती रुपयाचे यायचं आता कितीच येतो? पूर्वी काय 103 रुपये होत, आता वाढलेलं आहे.
अच्छा. हा आता या 2 लिटर मध्ये तुम्हाला जेवढं लांब जायचं तेवढं होईल शक्य? 1-2 दिवस चालते. अच्छा. हा परत अजून परिस्थिती जसेल तशी. हा बरोबर. आपल्याकडे युवक पण आहेत. काय दादा काय सांगशील, किती पेट्रोलचे महाग रेट होताना दिसत आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत जबाबदार कोण आहे, काय वाटतं? काय सांगता येणार नाही. काय सांगता येणार नाही. काय जॉब आहे का तुला? नाही जॉब नाहीये. बेरोजगाराचं. हा या बेरोजगारीला जबाबदार कोण? तर ते तर काय सांगता येणार नाही तर. म्हणजे युवकांना जॉब पण भेटत नाही, त्याला जबाबदार कोण आहे? हा याला तर सरकारलाच बोलावं लागणार, दुसरं कोणाला बोलणार आहे. बरोबर. काही सकाळी मी पतसंस्थेला ह्याला गेलतो नगरपालिकेत. हम्म. त्यात बी डायरेक्ट बोर्ड लावलेला आहे की अर्ज करू नका म्हणून कामासाठी इथं कोणा आहे. बोर्ड लावला की कामासाठी अर्ज करू नका. हा कामासाठी अर्ज करू नका म्हणून तिथं अजून लावलेला आहे कुठं लावलंय? फुरसुंगीला. नगर परिषद हा नगर परिषदेमध्ये खालीच बोर्ड लावलेला आहे. कामाला या म्हणून नाही तर कामाला नका येऊ म्हणून लावलं. नका येऊन अर्ज देऊ नका कामाला इथं गरज नाही म्हणून कोणाची. अरे बापरे. म्हणजे सरकारी जे कार्यालय आहेत तिथं आपण बघितलं की अनेक ठिकाणी जाहिराती असतात की कामासाठी जागा रिक्त किंवा कामासाठी मुलांची भरती गरजेची आहे किंवा कामासाठी भरतीच्या तुम्ही आतापर्यंत जाहिराती बघितल्या असतील, परंतु आता अशी जाहिरात त्या विद्यार्थ्यांनी बघितली किंवा त्या युवकांनी बघितली, त्या जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की आता तुम्ही कामालाच येऊ नका, आमच्याकडे भरती नाही किंवा कोणी अर्जच करू नका, अशा प्रकारचे अर्ज देखील होताना दिसतात. सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या मतानुसार किंवा लोकांच्या विचारानुसार या सगळ्या परिस्थितीला जबाबदार देशाचं सरकार, राज्याचं सरकार हे जबाबदार आहे असं लोक म्हणताना दिसत आहेत. कारण देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलंय. आता त्या युवकाला मी बेरोजगारी बाबतीत विचारत होतो, तो घाबरून म्हणत होता की मला सांगता येणार नाही, कारण त्यांनी बघितलंय की जर कोणी बोललं तर कॉक्रोच जनता पार्टी सारखं त्यांचं अकाउंट ब्लॉक होणार आहे, त्यांचा आवाज दाबला जाणार आहे, त्यांच्या घराच्या समोर आता पोलीस संरक्षण द्यावं लागलं. इतकी भयानक परिस्थिती आहे. आपल्यासोबत दादा पण आहेत. दादा काय सांगसाल? एका बाजूला पेट्रोलची किंमत वाढते, काहीच बोलायचं नाही, या परिस्थितीवर बोलायचंच नाही, काहीच बोलायचं नाही. जुने जाणकार आपल्यासोबत आहेत. परिस्थिती जी खराब होत चाललेली आहे, सोन्याचे रेट वाढत चाललेले आहेत, पेट्रोलचे रेट वाढत चाललेले आहेत, काय वाटतंय कोण जबाबदार आहे? जागतिक पातळीवरच सुरू आहे, युद्धामुळे सुरू आहे. अच्छा. युद्धामुळे युद्धामुळे सुरू आहे. तर काय वाटतं, युद्ध थांबणार नाही थांबणार किंवा कसं काय काय? होईल ना, अच्छा. शांत होईल. मग तोपर्यंत देशवासियांना काय तुमचं आश्वासन? तोपर्यंत काय ते अच्छा आहे तसं चालू द्यायचं. अच्छा. काय कसं कसं तुम्ही आता गाडीत पेट्रोल नाही भेटलं तर कामाला नाही जाणार, पावाच्या किमती वाढलेल्या आहेत, सगळीकडे महागाई वाढली आहे. मग कसं काय शिकणार? पगार पण वाढलीत की पेमेंट पण वाढलीत, पेमेंट पेमेंट पण वाढलीत की हम्म. पेमेंट पण वाढली अच्छा. आणि होईल ना, स्थिर होईल. थोड्या दिवसाचा हो हा वेळ. हो एका बाजूला युवक मात्र सरकारवरती ट्रोल करताना दिसतात, तर दुसऱ्या बाजूला ज्यांनी या देशाचं राजकारण अनेक वर्षापासून बघितलंय किंवा ज्यांनी अनेक दिवस या देशामध्ये गेलेले आहेत त्यांचे किंवा वयस्कर लोकांचं मत आहे की त्या अशा परिस्थिती देशामध्ये येतात जातात. हा जो काही कठीण काळ आहे त्या कठीण काळामध्ये प्रत्येकाने मात्र स्टँड राहणं गरजेचं आहे. हा पण काळ निघून जाईल आणि त्यानंतर मात्र सगळं सुव्यवस्थित होईल असं जाणकार लोकांचं मत आहे. या सगळ्या परिस्थितीवरती तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना त्यांचा आवाज, त्यांचे अधिकार आणि या सगळ्या देशाची परिस्थिती नक्कीच त्यांच्यापर्यंत त्यांना समजून येईल. मी मेघराज गावरे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.